टिंकर चॅम्प्सच्या चेंजमेकिंग मालिकेत आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याचे ध्येय ठेवत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता, चेंजमेकिंग आणि इतर विषयांवर अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल आणत आहे. या 10 भागांच्या व्हिडिओ मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल. प्रत्येक व्हिडिओ अंदाजे 5 ते 10 मिनिटे लांब आहे आणि तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चेंजमेकिंग क्रियाकलाप समाविष्ट आहे. जास्त वेळ न घालवता पंजाबमधील 9वीच्या वर्गातील विद्यार्थी आणि स्वतः एक नवोदित बदल घडवणारा टिंकर चोंक दिव्यम अनेजा चौथा भाग सुरू करूया. नमस्कार. आज आपण एका मोठ्या कोड्यावर चर्चा करणार आहोत. म्हणजे काही लोक प्रचंड हुशार असूनही अर्ध्यातच हार का मानतात, आणि दुसरीकडे काही सामान्य क्षमतेचे लोक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा पूर्ण करतात. हो, आणि अनेकदा आपल्याला वाटतं की याचं उत्तर असेल पैसा, तंत्रज्ञान किंवा मग चांगल्या संधी. बरोबर. पण आज आपण ज्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत ते काहीतरी वेगळंच सांगतात. अगदी. त्यांच्या मते खरं उत्तर दडलंय मानवी इंधनामध्ये, आणि हे इंधन 3 घटकांनी बनलेलं आहे: पॅशन, पर्पज आणि ड्राईव्ह. पॅशन, पर्पज आणि ड्राईव्ह. हो, आणि जेव्हा या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हाच एखादी व्यक्ती किंवा टीम मोठं यश मिळवते. म्हणजे हे एक असं इंधन आहे जे फक्त गाडी सुरूच करत नाही, तर तिला योग्य दिशेने नेते आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावर पण बंद पडू देत नाही. बरोबर. तर आजच्या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की हे 3 घटक नक्की काय आहेत, ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्यात कसे तयार करायचे. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या ठिणगीपासून, पॅशन. आणि इथेच एक मोठा गैरसमज आहे. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की फाइंड युअर पॅशन. हो, तुमची पॅशन शोधा. हो, जणू काही ती कुठेतरी खजिन्यासारखी लपलेली आहे आणि एक दिवस आपल्याला ती सापडेल. बरोबर. मलाही अगदी असंच वाटायचं की एक दिवस मला साक्षात्कार होईल आणि कळेल की ही माझी पॅशन आहे. पण स्रोत या कल्पनेला पूर्णपणे छेद देतात, नाही का? अगदी बरोबर. ते म्हणतात की पॅशन शोधायची गोष्ट नाहीये, तर ती घडवायची किंवा जोपासायची गोष्ट आहे. घडवायची गोष्ट आहे. हो, ती कुठे बाहेर नाही, तर तुमच्या कृतीतून ती हळूहळू तयार होते. आणि याची सुरुवात होते तुमच्या आवडीपासून, म्हणजे इंटरेस्टपासून. पण आवड आणि पॅशनमध्ये खूप मोठा फरक आहे. हे जरा सोपं करून सांगाल का? म्हणजे उदाहरणार्थ, मला संगीत ऐकायला आवडतं, ही माझी आवड झाली. मग पॅशन म्हणजे काय? छान उदाहरण आहे. मला संगीत ऐकायला आवडतं, ही झाली आवड. पण मला एक असं गाणं तयार करायचं आहे जे लोकांना प्रेरणा देईल. त्यासाठी मी रोज रियाज करेन, नवीन सॉफ्टवेअर शिकेन, भले मला 6 महिने लागले तरी चालतील. ही झाली पॅशन. अगदी, ही झाली पॅशन. पॅशनमध्ये तुम्ही फक्त त्या गोष्टीचा उपभोग घेत नाही, तर तुम्ही त्यात काहीतरी निर्माण करण्यासाठी, काहीतरी सुधारण्यासाठी स्वतःला झोकून देता. आणि त्यात वेळेचं भान राहत नाही, बक्षीस किंवा पैशाची अपेक्षा नसते. बरोबर. ते काम करणं हेच स्वतः एक बक्षीस असतं. म्हणजे पॅशन ही निष्क्रिय नाही, तर एक सक्रिय गोष्ट आहे. पण मग प्रश्न असा येतो की जर ती शोधावी लागत नसेल तर ती तयार कशी करायची? विशेषतः अशा व्यक्तीसाठी जिच्याकडे नोकरी किंवा शिक्षणामुळे फारसा वेळ नाही. म्हणजे एक्सप्लोर वाईडली किंवा विविध गोष्टी करून पहा, हे ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात ते खूप अवघड असू शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि स्रोत यावर काही व्यावहारिक मार्ग सुचवतात. एक्सप्लोर वाईडली चा अर्थ असा नाही की तुम्ही एकाच वेळी 10 वेगवेगळ्या गोष्टी सुरू कराव्यात. अच्छा. याचा अर्थ आहे तुमच्या सध्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या प्रयोगांना जागा द्या. पहिलं म्हणजे कुतूहलाला वाव द्या. जर तुम्हाला रोबोटिक्सबद्दल वाचायला आवडत असेल तर फक्त वाचू नका, काहीतरी करून बघा. हो, एखादं स्वस्तातलं किट आणा आणि एक छोटा रोबोट बनवून बघा. म्हणजे सक्रियपणे प्रयोग करा. आणि दुसरं, नियमितपणे चिंतन करा. म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचे. बरोबर. तो छोटा रोबोट बनवल्यावर स्वतःला विचारा, यात मजा आली का? कुठे अडलं? ते सोडवताना जास्त आनंद मिळाला की ताण आला? अवघड असूनही मी हे पुन्हा करेन का? अगदी. हे प्रश्न तुम्हाला तुमची दिशा ठरवायला मदत करतात. आणि तिसरी पायरी आहे, तुमचं काम इतरांना दाखवा. शेअर युअर वर्क. ही खूप महत्वाची वाटते मला. हो,
तुम्ही बनवलेला तो छोटा रोबोट तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबाला दाखवा. जेव्हा इतरांकडून प्रतिक्रिया येते, मग ती कौतुकाची असो किंवा सूचनांची असो, तेव्हा तुमची त्या कामाशी असलेली बांधिलकी वाढते. खरंय, एकाकीपणात पॅशन टिकवून ठेवणं खूप अवघड असतं. अगदी. स्त्रोतांमध्ये एक सुंदर उदाहरण आहे. काही विद्यार्थ्यांनी 3D प्रिंटिंग वापरून कमी खर्चात बनणारा कृत्रिम हात तयार केला. हो, मी वाचलंय त्याबद्दल. त्यांची सुरुवात तर फक्त रोबोटिक्सच्या आवडीतून झाली होती. बरोबर, पण जेव्हा त्यांनी त्यांचं काम अशा लोकांना दाखवलं ज्यांना महागडे कृत्रिम हात परवडत नव्हते, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. तेव्हा त्यांच्या आवडीचं रूपांतर पॅशनमध्ये झालं. त्या क्षणी त्यांच्या कामाला एक मानवी चेहरा मिळाला. त्यांची उत्सुकता एका खऱ्या समस्येशी जोडली गेली. कमाल आहे. म्हणजे पॅशन ही एकाएकी सापडणारी गोष्ट नसून छोट्या कृती, चिंतन आणि इतरांशी जोडून घेण्याने हळूहळू तयार होणारी ज्योत आहे. पण मी अनेकदा असं पाहिलंय की काही लोकांमध्ये प्रचंड पॅशन असते. ते एकाच वेळी 4-5 प्रोजेक्ट सुरू करतात, पण एकही पूर्ण करत नाहीत. त्यांची ऊर्जा सगळीकडे विखुरलेली असते. तिथे काय कमी पडतं? तिथे कमी पडतो दुसरा घटक, पर्पज, म्हणजेच हेतू. जर पॅशन ही इंजिनातली आग असेल, तर पर्पज म्हणजे त्या गाडीला दिशा देणारं होकायंत्र. होकायंत्र. हो. पर्पज का या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही हे का करत आहात याचा तुमच्या पलीकडे जाऊन इतरांना काय फायदा होणार आहे. आणि इथेही ध्येय म्हणजे गोल्स आणि हेतू म्हणजे पर्पज यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? अगदी. मला विज्ञान प्रदर्शनात पहिलं बक्षीस जिंकायचं आहे, हे एक ध्येय आहे. ते चांगलं आहे, पण ते मर्यादित आहे. बक्षीस मिळाल्यावर संपलं. बरोबर. पण मला माझ्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञानाचा वापर करायचा आहे, हा पर्पज आहे. तो दीर्घकालीन असतो. तो तुम्हाला बक्षीस मिळाल्यानंतरही काम करत राहायला प्रेरणा देतो. म्हणजे ध्येय हे काय मिळवायचं आहे हे सांगतं, तर पर्पज का मिळवायचं आहे हे सांगतो. परफेक्ट. पण एक प्रश्न मनात येतो. एखाद्याचा पर्पज खूप मोठा आणि मजबूत असेल तर तो हट्टीपणाकडे झुकू शकतो का? म्हणजे माझा हेतू इतका महान आहे की मी जे करतोय तेच बरोबर आहे असं वाटून एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गावर असूनही पुढे जात राहू शकते? हा एक उत्तम प्रश्न आहे. आणि हो, असं होऊ शकतं. याला मिशनरी झील म्हणतात. जिथे व्यक्ती आपल्या हेतूच्या इतक्या प्रेमात पडते की ती वास्तवाकडे दुर्लक्ष करते. अच्छा. पण खरा पर्पज तुम्हाला हट्टी नाही तर लवचिक बनवतो. म्हणजे बघा, तुमचा पर्पज जर ग्रामीण भागात वीज पोचवणे हा असेल आणि तुमचा पहिला प्रयत्न, समजा सोलार पॅनलचा प्रयोग, अयशस्वी झाला, तर तुम्ही तो मार्ग सोडून द्याल. पण पर्पज सोडणार नाही. बरोबर. तुम्ही कदाचित बायोगॅस किंवा पवनचक्कीचा विचार कराल. पर्पज हा तुम्हाला ध्येयाशी नाही तर त्यामागच्या मोठ्या विचाराशी बांधून ठेवतो. खरंय. आणि अपयशाच्या काळात पॅशन कमी होऊ शकतं, उत्साह ओसरतो. नक्कीच. पण पर्पज तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही हे का सुरू केलं होतं. स्त्रोतांमध्ये अपारंपरिक ऊर्जेवर काम करणाऱ्या एका गटाचं उदाहरण आहे. त्यांना सुरुवातीला अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणी आल्या. त्यांचे काही प्रयोग पूर्णपणे फसले. पण ते टिकून राहिले. ते टिकून राहिले कारण ज्या गावांमध्ये अजूनही वीज नाही, तिथल्या मुलामुलींना रात्री अभ्यास करता यावा, हा त्यांचा पर्पज इतका पक्का होता की त्याने त्यांच्या वैयक्तिक पॅशनला एका सामाजिक मिशनमध्ये बदललं. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे पॅशनची आग आहे आणि पर्पजचं दिशादर्शक होकायंत्रही आहे. पण अनेकदा असं होतं की सुरुवातीचा उत्साह संपतो. तो जो मधला टप्पा असतो ना, हो, तो सर्वात अवघड असतो. हो, जिथे रोज तेच काम करावं लागतं, जिथे अनेक अडथळे येतात, तो पार करण्यासाठी काय लागतं? कारण बहुतांश गाड्या तिथेच बंद पडतात. आणि त्यासाठी लागतो तिसरा आणि सर्वात महत्वाचा घटक, ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे सुरुवातीचा उत्साह संपल्यावरही, कंटाळा आला तरी, काम पुढे चालू ठेवण्याची जिद्द. ती एक प्रकारची मानसिक ताकद आहे. मला आठवतंय, मी जेव्हा पहिल्यांदा याबद्दल वाचलं तेव्हा मला धक्काच बसला होता. मला नेहमी वाटायचं की ड्राईव्ह म्हणजे 18 तास काम करणे, रात्री जागरण करणे. पण स्रोत काहीतरी वेगळंच सांगतात. ते तीव्रतेपेक्षा म्हणजे इंटेन्सिटीपेक्षा सातत्यावर म्हणजे कन्सिस्टन्सीवर जास्त भर देतात. बरोबर. ड्राईव्ह म्हणजे स्प्रिंट मारणं नाही, तर मॅरेथॉन धावणं. आणि मॅरेथॉनसाठी वेग नाही तर सातत्य लागतं. ते 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण खूप समर्पक आहे. हो ना. एक विद्यार्थी परीक्षेच्या आधी एकाच दिवसात 15 तास अभ्यास करतो आणि मग महिनाभर पुस्तकाला हात लावत नाही. आणि दुसरा रोज फक्त 1-2 तास करतो.
पण त्यात सातत्य ठेवतो, दुसरा विद्यार्थी यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते, कारण छोट्या, नियमित प्रयत्नांनी ज्ञान आणि कौशल्य अधिक पक्कं होतं. आणि याच ड्राईव्हमुळे अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, नाही का? हो, ड्राईव्हची गंमतच हीच आहे की मग अपयश हे शेवट वाटत नाही, ते फक्त एक फीडबॅक बनतं. ठीक आहे, हा मार्ग चुकला, आता दुसरा मार्ग ट्राय करूया, अशी वृत्ती येते. अगदी. ड्राईव्ह असलेली व्यक्ती अपयशाने खचून जात नाही, तर त्यातून काय शिकता येईल हे पाहते. आणि यात महत्वाचं म्हणजे ड्राईव्ह म्हणजे एकट्याने सगळा भार उचलणं नव्हे. हो, त्यात वेळेवर विश्रांती घेणे, मदत मागणे हे सुद्धा येतं. आणि टीममध्ये जबाबदारी वाटून घेणे, या सगळ्या गोष्टी येतात. तर आता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर काय जादू होते ते पाहूया. स्रोतांमध्ये 2 तरुण भारतीय इनोव्हेटर्सची जी उदाहरणं आहेत ती खरंच प्रेरणादायी आहेत. पहिली आहे गीतांजली राव. गीतांजलीला लहानपणापासून विज्ञानाची आणि नवनवीन गोष्टी तयार करण्याची आवड होती. ही झाली तिची पॅशन. ती सतत प्रयोग करायची, वेगवेगळ्या गोष्टी तोडून जोडून बघायची. पण तिच्या पॅशनला पर्पज तेव्हा मिळाला जेव्हा तिने मिशिगनमधील फ्लिंट शहरातल्या दूषित पाण्याबद्दल बातम्या पाहिल्या. हो, हजारो लोकांना शिसेब म्हणजे लेड मिसळलेलं पाणी प्यावं लागत होतं. हे पाहून ती अस्वस्थ झाली. आणि तिला वाटलं की पाणी स्वच्छ आहे की नाही हे तपासण्याची एक सोपी आणि स्वस्त पद्धत असायला हवी. हा तिचा पर्पज बनला. आणि मग तिचा ड्राईव्ह सुरू झाला. हो, वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तिने टिथिस नावाचं एक उपकरण बनवण्याचं ठरवलं, जे पाण्यातील शिशाचं प्रमाण ओळखू शकतं. पण हे सोपं नव्हतं. तिचे सुरुवातीचे अनेक प्रोटोटाईप अयशस्वी झाले. कधी सेन्सर काम करायचा नाही, तर कधी रिझल्ट्स चुकीचे यायचे. पण ती थांबली नाही. तिने मेंटॉरशी मदत घेतली, ऑनलाईन कोर्सेस केले आणि प्रत्येक अपयशातून शिकून डिझाईनमध्ये सुधारणा करत राहिली. हा तिचा ड्राईव्ह होता. अविश्वसनीय. आणि दुसरी आहे तमिळनाडूची विनिशा उमाशंकर. तिची गोष्ट तर आणखीनच विलक्षण आहे. हो, तिने रस्त्याच्या कडेला कोळशावर चालणारे इस्त्रीवाल्यांना पाहिलं. ती जळणारी लाकडं, तो धूर आणि त्यामुळे होणारं प्रदूषण हे पाहून तिच्या मनात एक विचार आला. ही झाली पॅशनची ठिणगी. आणि त्यातून पर्पज जन्माला आला. यावर एक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधायचा. तिला माहीत होतं की या इस्त्रीवाल्यांचं उत्पन्न कमी असतं, त्यामुळे कोणताही उपाय हा परवडणारा असायला हवा. मग तिने वयाच्या 12व्या वर्षी सोलार इस्त्री गाडी डिझाईन केली. विचार करा, एक गाडी ज्यावर सोलार पॅनल बसवले आहेत, जी दिवसा सौरऊर्जेवर चालते आणि रात्रीसाठी बॅटरीमध्ये ऊर्जा साठवते. इतकंच नाही तर त्यावर मोबाईल चार्जिंगची सोयीही आहे. आणि हे सगळं तिने शाळेचा अभ्यास सांभाळून केलं. हा तिचा अविश्वसनीय ड्राईव्ह दर्शवतो. या दोन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की या 3 घटकांचं मिश्रण किती महत्वाचं आहे. म्हणजे विचार करा, जर यापैकी एकही गोष्ट कमी पडली तर काय होईल. पर्पजशिवाय पॅशन असेल तर गीतांजली राव कदाचित अनेक छोटे मोठे वैज्ञानिक प्रयोग करत राहिली असती. पण टेथिससारखं उपकरण तयार झालं नसतं. तिची ऊर्जा विखुरली गेली असती. बरोबर. आणि पॅशनशिवाय पर्पज असता तर विनिशाला कदाचित पर्यावरण वाचवायला हवं असं वाटलं असतं, पण ते काम तिला कंटाळवाणं आणि जबाबदारीसारखं वाटलं असतं. ती त्यात इतकी रमली नसती. आणि या दोन्हींशिवाय फक्त ड्राईव्ह असता तर एखादी व्यक्ती रोज कष्ट करत राहिली असती, पण ते कष्ट तिला अर्थहीन वाटले असते आणि ती लवकरच थकून गेली असती, ज्याला आपण बर्नआउट म्हणतो. म्हणजे हे तिन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत. आणि तुम्ही मगाशी म्हणाला तसं हा केवळ बाहेरच्या जगात बदल घडवण्याचा प्रवास नाही, तर हा एक आतला प्रवास सुद्धा आहे. नक्कीच. याला जर आपण मोठ्या चित्राशी जोडलं तर दुसऱ्यांसाठी बदल घडवण्याची ही प्रक्रिया स्वतःला ओळखण्यासाठीचा एक आरसा आहे. हो, जेव्हा तुम्ही एखादी समस्या निवडता, जसं गीतांजलीने पाण्याची समस्या निवडली, तेव्हा त्यातून तुमची मूल्य दिसतात. तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात हे स्पष्ट होतं. आणि अपयशाचा सामना करताना तुमची भावनिक ताकद वाढते. म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा फेल होतो तेव्हा त्यातून तुम्ही स्वतःबद्दल खूप काही शिकता. अगदी बरोबर. अपयशाचा सामना कसा करायचा हे शिकताना भावनिक कणखरपणा म्हणजे इमोशनल रेझिलियन्स वाढतो. तुम्ही तुमच्या क्षमता आणि कमतरता ओळखता. अनेकदा एका छोट्या प्रोजेक्टमधनं सुरुवात होते, पण हळूहळू आयुष्याचं ध्येय सापडतं. म्हणजे ही प्रक्रिया म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्याची एक संधी आहे. हो, अगदी. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. पॅशन, पर्पज आणि ड्राईव्ह या काही जन्मतः मिळणाऱ्या देणग्या नाहीयेत किंवा त्या काही रहस्यमय गोष्टी नाहीयेत. नाही. त्या कृती, चिंतन आणि सातत्य यातून शोधता येतात आणि वाढवता येतात.
गीतांजली राव आणि विनिशा उमाशंकर यांची उदाहरणं हेच दाखवतात की वय, पैसा किंवा संसाधनांपेक्षा ही आंतरिक ऊर्जा जास्त महत्वाची आहे. ही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपल्या आजूबाजूला अशी कोणती समस्या आहे जी आपल्याला अस्वस्थ करते? ती रस्त्यावरचा कचरा असेल, लहान मुलांच्या शिक्षणाची अडचण असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा असेल. अशी कोणती तरी गोष्ट जी आपल्याला वाटते की हे असं का आहे, हे बदलायला हवं. बरोबर. आणि आपल्यात असं कोणतं कुतूहल किंवा आवड आहे जे त्या समस्येवर एक छोटासा उपाय शोधण्याची पहिली ठिणगी बनू शकते. कारण या प्रवासात आपण केवळ एक समस्या सोडवत नाही, तर आपण स्वतःलाही घडवत असतो.